आणि विधानसभा महायुतीमधून लढवायची की आघाडीतून हा विचार करावा लागेल असं सावंत म्हणतात। माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या भूमिकेवरून राजकीय संभ्रम निर्माण झालेला आहे। अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून डी.पी. सावंत यांची ओळख आहे। एका महिन्यामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजकीय निर्णय घेणार असल्याचं डी.पी. सावंत म्हणाले। काँग्रेस सोडून डी.पी. सावंत वर्गमित्र अशोक चव्हाणांना साथ देणार का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असेल। आपण आराम केला तब्येती कारामुळे आणि आपण राजकीय आणि सामाजिक जीवनापासून दूर होता आणि त्याच दरम्यान जे आहे ते तुमच्या निकटवर्ती अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला, कसं पाहताय? ते ही गोष्ट खरी आहे की एका छोट्या ॲक्सिडेंटमुळे मला म्हणजे हेड इंजुरी झाली होती आणि त्याच्यात 3 महिने मला आराम करावा लागला। लोकसभेमध्ये मी ॲक्टिव्ह राहू शकलो नाही, आरामच करत होतो, सहभाग घेता आला नाही मला। आणि त्याच काळात अशोकरावजी चव्हाणांनी पक्ष बदलला। ठीक आहे, आता तो त्यांचा निर्णय होता, परंतु मी माझ्या तब्येतीमुळे मी कुठेच गेलो नाही, लोकसभेत कुठे जाऊ शकलो नाही। तर मी अजून तरी काँग्रेस सोडलेली नाही आहे आणि साहेब तर माझे मित्रच आहेत, कॉलेजपासूनचे मित्र आहेत, त्यामुळे मैत्री तर राहीलच, प्रश्नच नाही। पण राजकीयदृष्ट्या मी काही अजून निर्णय घेतलेला नाही आहे। आणि म्हणजे विधानसभा लढवायची असेल, कार्यकर्त्यांचा आग्रह असेल की तुम्ही विधानसभा लढवली पाहिजे, तर मग तो विचार करावा लागेल की युतीतून लढवायची का आघाडीतून। ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून इन मराठी, नांदेड।